जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि दयितदृश्यतां कृष्णा दिक्षु तावकाः त्वयि धृता सवां कृष्णा त्वां विचिन्वते दयितदृश्यतां कृष्णा दिक्षु तावकाः त्वयि धृता सवां कृष्णा त्वां विचिन्वते शरदुदाशये कृष्णा साधु जातसल् सरसिजोदरा कृष्णा श्रीमुषादृश सुरतनाथ ते कृष्णा शुल्कदासिका वरद निघ्नतो कृष्णा नेह किं वद विषजलाभ्ययात् कृष्णा व्याळराक्षसात् वर्षमारुदात् कृष्णा वैद्युतानलात् विषमयात्मजा कृष्णा विश्वतो भयात् वृषभते वयं कृष्णा रक्षितामुः जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि न खलु गोपिका कृष्णा नन्दनो भवान् अखिल देहिना कृष्णा अन्तरात्मदे विघ्न सात्वितो कृष्णा विश्वगुप्तये सख उदेवान् कृष्णा सात्वतां कुले विरचिताभयं कृष्णा विष्णुधूर्यते चरणमीयुषां कृष्णा संस्कृते भयात् करसरोरुहं कृष्णा कान्दकामदं शिरसि देहिन कृष्णा श्रीकरगृहम् प्रजजनार्तिहन् कृष्णा वीरयोषिता निजजनस्मयं कृष्णा ध्वंसनस्मिता भज सखे भवल् कृष्णा किङ्करीस्मनो जलरुहाननं कृष्णा चारुदर्शय जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि प्रणतदेहिनां कृष्णा पापकर्शनं तृणचरानुगं कृष्णा श्रीनिकेतनं फणिफणार्पितं कृष्णा ते पदाम्बुजं कृणुकुचेषु न कृष्णा कृन्ति हृच्छयम् मधुरया गिरा कृष्णा वल्गुवाक्यया भूतमनोज्ञया कृष्णा पुष्करे क्षणा विधिङ्गरीरिमा कृष्णा वीरमुह्यति अतरसीधुना कृष्णा प्याययस्वन कथामृतं कृष्णा तप्तजीवनं कविभिरीडितं कृष्णा कल्मषापहं श्रवणमङ्गलं कृष्णा श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते कृष्णा भूरिता जना
विदितं प्रिय कृष्ण प्रेम वीक्षणं विहरणश्च ते कृष्ण ध्यानमङ्गलम् महसि संविरो कृष्ण या हृदि स्पृश कुहकनो मन कृष्ण क्षोभयन्दिः चलति यद्व्रजा कृष्णाचारयन् पशून् नलिन सुन्दरं कृष्णानाथ ते पदम् शिलतृणाङ्गुरै कृष्णासीततीतिन कलिलतां मन कृष्णाकान्त गच्छति दिनपरीक्षये कृष्णान्दीलकुन्दलैः वनरुहाननं कृष्णा बिभ्रदावृतं घनरजस्वलं कृष्णा दर्शयन्मुहुः मनसि न स्मरं कृष्णा वीरयच्छसि जयति देदिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतद्रही प्रणतकामदं कृष्ण पद्मजार्चितं धरणिमण्डनं कृष्ण ध्येयमापदे चरणपङ्कजं कृष्ण चन्दमञ्जते रमणनस्त्वनेषु कृष्णार्पयादिहन् सुरतवर्धनं कृष्णाशोकनाशनं स्वरितवेणुना कृष्णा सुष्ठुचुम्बितम् इतरराग विस्मारणं नृणां वितरवीरन कृष्णा तेतरामृतम् अटति यल्भवान् कृष्णा अन्निकाननं त्रुडिर्युगायते कृष्णा त्वामपश्यताम् कुटिलकुन्दलं कृष्ण श्रीमुखञ्जते जडवु दीक्षतां कृष्णा पक्ष्मकदृशाम् जयति देदिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतद्रही सुतान्वय कृष्णा भाद्रबान्धवान् अधिविलङ्घ्यते कृष्णान्द्यच्युतागताः यदि विदस्तवोल् कृष्णा गीतमोहिताः हितवयोषिता कृष्णा कस्य जेनिषि रहसि संविदं कृष्णा हृच्छयोदयं प्रहसिताननं कृष्णा प्रेम वीक्षणं बृहदुरश्रियो कृष्णा वीक्षधामते मुहुरतिस्पृहा कृष्णा मुह्यते मन ब्रजवनौकसां कृष्णा व्यक्तिरङ्गते व्रजनहन्द्र्यलं कृष्णा विश्वमङ्गलम् त्यजमनार्चन कृष्णा स्वल्स्पृहात्मनां स्वजनहृद्यजां कृष्णा यन्निषूदनम् यत्ते सुजातचरणाम्बुरुहं स्तनेषु
शनैः प्रियदधीमहि कर्कशेषु तेनाडवीमडसि तद्वथनेन किं कूर्पादिभिर्भ्रमति धीर्भवदायुषां नः इति गोप्यः प्रगायन्त्यः प्रलबन्त्यश्च चित्रथा रुरुदुः सुस्वरं राजन् कृष्णदर्शनलालसाः तासामाविरभूश्चौरिः स्मयमानमुखाम्बुजः पीताम्बरधरस्रग्वी साक्षात् मन्मथः हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय। जय जय जगद्गुरु शंकराचार्य महाराज के जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरि ओम। विरचिता भयं वृष्णिधुर्यते चरणाभिश्रियां संसृते भयात् करसरोरुहं कान्तकामदं शिरसि धेयिना श्रीकरप्रभं श्रीकरग्रहं हे यदुवंश शिरोमणी, जे लोक जन्म मृत्यूच्या संसाराच्या चक्राला भिवून तुमच्या चरणांशी शरण येतात, त्यांना निर्भय करणारं, सर्वांच्या अभिलाषा पूर्ण करणारं
आणि लक्ष्मीचं पाणी ग्रहण करणारे आपले करकमल आमच्या मस्तकावरती ठेव. काल असं आपण पाहिलं होतं, की गोपीगीत म्हणजे काय आहे? एक आत्मसंवाद आहे, व्यासांनी ग्रथित केलेला. कृष्ण आणि गोपी यांच्यामध्ये संवाद चाललेला आहे आणि काही भाग इथे व्यक्त आहे, काही भाग अव्यक्त आहे. त्यामुळे भगवंताचं जर पाहिलं तर त्याला 3 प्रकारांनी जाणता येतो. बालक रूपामध्ये कोणी जाणून घेतं, बाललीलांमध्ये त्याला आनंद प्राप्त होतो. तत्वज्ञ पुरुष त्याला अखिल देही अंतरात्मा दृक, तो अंतरात्म्याच्या दृष्टीने सर्वांतर्यामी तो वसलेला आहे. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अंतर्बाह्य एकच परमात्मा आहे, हे तत्वज्ञ जाणत असतो. नंतर तो गुप्त रूपात राहून हे विश्वाचं कार्य करत असतो, असा विषय आपण बघितला. अविविश्वगुप्तया असा हा परमात्मा आहे. विरचिता भयं वृष्णिवृजन्ते चरणाम्बीश्वां पीयूषां संस्कृतेर्भयान्. संसार चक्राला भिवून काही जण या भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतात. थोडक्यात त्यांना असं सांगायचं आहे, हे वृष्णीवंशीय श्रीकृष्णा, आमच्या मस्तकावर तुझे करकमल ठेवो. का? त्याची कारण अगोदर त्यांनी सांगितले. वर्षते ती वृष्णी यः अभिलाषणां कामान वर्षति. वृष्णी या शब्दाचा अर्थ आहे अभिलाषेच्या कामाचा वर्षाव करणारा. वृष्णी शब्दाचा अर्थ भक्ताच्या अभिलाषा, भक्ताच्या इच्छा कामनांच्या ठिकाणी वर्षाव करणारा. जगामध्ये जितके दानी देवी देवता भक्तांचं मनोरथ करणारे आहेत, पण त्या सर्वांमध्ये तू मात्र सर्वश्रेष्ठ आहेस. पण आमच्याबद्दल तू असे दर्शन न देता गुप्त होणं, अशी कृपणता करू नकोस. तू आम्हाला दर्शन दे. कारण भगवंत आता गुप्त झालेत. त्यांच्या मनामध्ये काय आलं? भगवंत केवळ आमचा आहे. आणि त्यामुळे त्या भगवंताला थोडाही अभिमान,
थोडीही ममता, थोडी सुद्धा अहंता कपत नाही. परमात्म्याशिवाय कोणाकडे काहीही देण्याचं खरं सामर्थ्य नाही. कारण दोन आहेत, एक तर तेवढं सामर्थ्य नाही आणि दुसरं आयुष्य मर्यादित आहे. सामर्थ्याला मर्यादा आहेत. बघा कसं होतं, जेव्हा राजकीय पक्षाचं सत्तांतर होतं तेव्हा काही गोष्टींमध्ये एक सत्ता असताना सत्ताधीश हे एखाद्याला असं घटकाभर दूर कारखाना काढायचा आणि मदत करतात. सत्ता पालट झालं की जी मदत देणं असतं ती थांबली जाते आणि त्याला ती मदत परत मिळत नाही. इथं भगवंताचं तसं नाही आहे. तो नित्य आहे, तो अविनाशी आहे, तो पूर्ण आहे. यासाठी त्यांनी आमच्या मस्तकावरती हात ठेवावा अशी प्रार्थना गोपी करतायत. स्मरतः पादकमलम आत्मनात्मी यगच्छति. एखाद्या जीवनमुक्त महात्म्याची सेवा समजा केली, त्या महापुरुषाला ना धन कमवायचंय, ना भोगाची इच्छा आहे, परंतु स्वर्गालाही जायचं नाही, नरकाची भीती नाही, कारण तो आत्मकाम आहे, तृप्त आहे. धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थाला त्यांनी ओलांडलेलं असतं. मोक्ष हे त्याचं स्वरूप झालेलं असतं आणि या करताच जर काही असेल हा देणारा तू आहेस, वंशी वृष्णीवंशी आहेस. वृष्णीवंश म्हणजे देणारा, मनःकामना, अभिलाषा, कामना या पूर्ण करणारा आहेस. कर सरोरुहम कांत असा शब्द वापरलाय गीतामध्ये. कांत ह्या शब्दाचा अर्थ आहे पती पत्नी नाही, सुखाची पराकाष्ठा. सुखाची पराकाष्ठा जो देणारा आहे, परमानंद देणारा आहे. कांती अस्यस्य इति कांतः. कांता शब्दाचा अर्थ आहे सुखाची पराकाष्ठा. तसंच दुसराही अर्थ आहे ते म्हणजे रसमयता. सर्वच गोष्टींमध्ये रसमयता निर्माण होतेच असं नाही. ज्ञानाने रसमयता येईल असं नाही. ज्ञान आहे, वासुदेव जगत सर्व ज्ञान आहे. त्यांनी रसमयता येईल असं सांगता येत नाही, पण भक्तीने रसमयता येईल. कठोर अंतःकरण द्रवित होईल, कोमल विचार सुचायला लागतात,
ज्याच्यामुळे तो कांत आहे, कारण त्याच्यामुळे कांती निर्माण होते. कांती म्हणजे प्रकाश आहे, कांती म्हणजे तेज आहे. कांती म्हणजे सुंदरता आहे. सत्यम शिवम सुंदरम. ते केवळ कातडीचं सौंदर्य नसतं. कांती ही वेगळीच असते आणि ती पाहण्याची दृष्टी असावी लागते. बघा तुम्ही, गोरी माणसं असतात गौरवर्णाचे, पण परदेशातही गौरवर्णाची लोक असतात. परदेशी लोक, आपली गेलेली परदेशी नाहीत, परदेशात, परंतु त्यांचं गौरपण जे असतं, गोरेपण असतं, ते वेगळं असतं. ते कोडासारखंच दिसायला. गोरेपण, गोऱ्याची ओढ भारतीयांना आहे, परंतु त्या गोरेपणातला फरक आहे. आणि म्हणून या मागताना म्हणतायत, तुझी कांती दे. तू कांत आहेस म्हणजे ते गोरेपण नकोय आम्हाला, ते सतेजता पाहिजे, सौंदर्यता पाहिजे, शरीर सौष्ठव्य पाहिजे. हा कांती एक रस आहे आणि तो काळ्यातही आहे, गोऱ्यातही आहे, सावळ्यातही आहे. ती कांती वेगळी असते, कारण ही हृदय भावात्म प्रगट झालेली असते. म्हणून हृदयामध्ये भगवा भावनेचं सौंदर्य नसेल तर कातडीचा रंग हा दर्शवला जातो. हृदयात भाव पाहिजे आणि म्हणूनच श्रीकृष्णाकडून पुरुषार्थाची परिपूर्तता होणारे कर सरोवर कांती कामदम श्रीकर ग्रहणम. श्रीकर ग्रहणम म्हणजे लक्ष्मीचा हात तुम्ही धरला, तिने धरला, पाणी ग्रहण केलं. तेव्हा आम्हाला हे द्यायला तू सहज समर्थ आहेस. कामदम म्हणून त्याला म्हणतायत, त्या तू पुरुषार्थ पुरा करणार आहेस. विरचिता भयम वृष्णी धुर्यमते. विरचिता आहेस म्हणजेच तू त्या ठिकाणी दुःखाचा निवारक आहेस, धर्म पुरुषार्थ म्हणणारा आहेस. संस्कृते भयात. संस्कृती म्हणजे काय? संस्कृती वेगळं, संस्कृती हे वेगळं. एक संसार जर धरला तर तो वाहणारा असतो. सर्व वाहत जाणार ते संस्कृती. संस्कृती नव्हे, संस्कृती ही संस्कारातनं आलेली असते.
धनामध्ये कोणी मस्त असतं, युवावस्थेत कोणी गर्वात असतं, लहानसा रोग बलसंपन्नता असणाऱ्याला नष्ट करत असतो. तेजाचं 4 थेंब, तेजवाचे 4 थेंब जरी टाकले तरी सौंदर्य नष्ट करू शकतो ऍसिडचे. या संस्कृतीमध्ये पाप आणि पुण्य दोन्हीही नद्या वाहत असतात, दोन्ही प्रवाह असतात. यामध्ये शैशव आहे, यौवन आहे, तारुण्य आहे, वार्धक्य आहे, हे सगळं वाहून जात असतं. आणि म्हणूनच भगवंताच्या चरणाशी राहायचंय. संस्कृतीत आपण सापडलेलो. आपण जे आयुष्यभर धन जमा केलेलं असतं, दुसऱ्याकडून नष्ट होणार असतं, अभिमान सोडून भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवता आलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. भगवंताला गोपी म्हणतायत, तुझे करकमल आम्हाला या संसारातनं सुटू देत. तू लक्ष्मीचा हात धरलायस, पाणी ग्रहण केलंयस, पण तुझ्या कमलानी आम्हाला त्या ठिकाणी सुटका होऊ दे. कर सरोरुहम, कमलासारखा कोमल हात आहे, शीतलता आहे, सुगंध आहे, रसमयता आहे त्या हातामध्ये. विरचितां भयम, या करानी नेहमी अभय निर्माण झालेलं शरणंगतांचं भय दूर करण्याचं सामर्थ्य आणि अभ्यास हा तुझ्यामध्येच आहे. तेव्हा शिरसी घेई कनाचे श्री करग्रहण, तू माझ्या मस्तकावरती हात ठेव. मस्तकावर हात ठेव म्हणजे काय? आपण नेहमी म्हणतो भगवंताकडे गेलं की मला कृपा कर, मी शरण आलोय. म्हणताना म्हणतो, जातो की नाही कोणच ठाऊक, म्हणत तर राहतो, मागणं तर मागतो. त्या हाताखाली डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या आतील मन बुद्धी चित्तापर्यंत सगळ्या क्रियाशक्तीचा तिथे आपण समर्पित भाव केलेला असतो. तेव्हा तुझा करकमल माझ्या मस्तकावरती ठेव. थोडक्यामध्ये हे भगवंता, तू मला माझा आहेस म्हण. म्हणून परवा असं आपण पाहिलं होतं की कोण कसा आहे? माझा तो आहे, मी त्याचा आहे आणि हा आपल्या सगळ्यांचा आहे. हा भाव काय सांगतो? सगळ्यांच्यात आपण एक असतो. माझ्यामध्ये संकुचितता आली, त्यांनी मला माझं म्हणणं हे महत्वाचं आहे. त्यांनी मला माझं म्हणणं महत्वाचं आहे. परी तुझाच म्हणवीन, म्हणून मस्तकावर हात ठेव. याचा अर्थ असा आहे, हे भगवंता, तू आम्हाला आमच्या म्हण, आमच्या या दासी आहेत, आम्हाला आपलं म्हण. आपलेपणाचा भाव आहे.
कांत कामदम शिरसी ध्येयम. तुझे करकमल सर्व कामनांना पूर्ण करणारे आहेत. आणि ईश्वराकडून कामनांना पूर्ण करणं यामध्ये पुष्कळ फरक आहे. ईश्वराकडून त्या पूर्ण होणं महत्वाचं आहे सगळ्यात. आपण न मागता आपल्या भोवतीच्या गोष्टींमध्ये नरसिंह मेहतांनी काय केलं? मुलीचं लग्न ठरलंय, जवळ काहीही नाही, पण ठाकूरजींनी येऊन सगळी व्यवस्था केली. कामदार तो करतो व्यवस्था, त्याच्या व्यवस्थेला महत्व आहे. संसारिक उपार्जनापासून आपल्या कामना पूर्ण तो करत असतो. आपण होऊन तो त्याच्यामध्ये बघत असतो, आपल्याला सांगावं लागत नाही. मग संसारातून सुटतो. स्त्री कर ग्रहम यासाठी भगवंतानी लक्ष्मीचा हात धरलाय. का बरं? आणि तर लक्ष्मीनी माझ्या भक्तांच्या गरजा पुऱ्या कराव्यात. तुकाराम महाराज सांगतात, पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळते. पाय लक्ष्मीच्या हाती, ती पादसेवन करते खरे, पण ते करण्यामागे तिचा भाव हा अत्यंत वेगळा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे का बरं असं आहे? भगवंत भक्ताधीन आहेत. भगवंत भक्ताधीन आहेत. लक्ष्मीला एकदाच सांगितलंय, माझ्या येणाऱ्या भक्तांकडे तू बघायचंस पहिल्यांदा. म्हणून तिचा हात धरून ठेवलाय त्याने. तेव्हा भक्त एकदा आले माझ्याकडे तर मला काही विचारायचं नाही, परस्पर तू बघून घ्यायचं. आज्ञा आहे एक प्रकार. म्हणून गोपी म्हणतात, श्रीकरम तू पाणी ग्रहण केलेस, मग आमच्याकडे कोणी बघायचं? श्रीकृष्ण म्हणतात, अगं बायांनो, मी पाणी ग्रहण एकदाच केलंय लक्ष्मीशी. मला सगळ्या स्त्रिया या परमाते समान आहेत. मी स्पर्श करणार कसा? म्हणून तर म्हणाले, तू त्यांचा हात धरलास, तिचा हात धरलाय. गोपी म्हणतायत हा संवाद आहे. म्हणून बघा ना तुम्ही, एक एक वाक्यामध्ये कुठेतरी असं एकदमच वेगळा विषय लिहिल्यासारखं वाटतं, पण तिच्यामध्ये संवाद येतो.
तिथे त्या असं म्हणतायत, अरे एका हाताने तू तिचा हात धरलाच आहे, बरोबर आहे, पण आमच्या मस्तकावर हात ठेवायला सांगतोय आम्ही, आम्हाला बाकी काहीच अपेक्षा नाही, आम्ही धरायला नाही सांगितला हात तुला. तू माझ्या मस्तकावर आमचा हात ठेवून दे, आम्ही मत्सर करणार नाही आहोत. असं आहे. धनवान मनुष्य हा दुसऱ्याच्या असुविधा जाणत नाही. याचं कारण काय होतं? शेषानी भूभार घेतलेला आहे सगळा, त्याच्याकडे काही ध्यान न देता त्याच्याच अंगावरती नारायण झोपलेले आहेत. तू लक्ष्मीचा हात पकडलायस, त्यामुळे तुझ्यामुळे ती लक्ष्मी श्रीमंत झाली आहे. तुम्हाला आमच्या दुःखाचा अनुभव कसा येईल? आमच्या वेदना तुला कशा समजणार आहेत? बरोबर आहे तुझं. पण एकच सांगतो, काही धनवान असतात, त्यांचं सांगणं असं एका अर्थाने की ते काही धनवान असतात, ते सुदाम्याचं दारिद्र्य ओळखतात, ते ओळखतात. कुबेराची संपत्ती त्याला देवली आहे, अशा श्रीमंतांसारखं तू आमच्याकडे बघ. म्हणजे त्यांनी पुन्हा त्याला तिथे पकडलंय. थोडक्यात संसारातलं काहीही मागितलं तरी दुःखाला कारणीभूतच होतं. संसारातलं काहीही मागितलं, कोणाचा वियोग होईल तर कोणी रुसेल, हृदयामध्ये भगवंत बसावा आणि आनंदाची प्राप्ती करून घ्यावी. हृदयामध्ये भगवंत कधी बसतो? असं आहे, ज्याच्या हृदयात परमात्मा आहे त्याचं स्मरण करा. प्रेमी भगवंताशी कसं प्रेम करतो ते केव्हा त्याच्या हृदयात, जेव्हा तुम्ही त्याच्या हृदयात पाहाल तेव्हाच तुम्हाला कळेल. मुलं आई वडिलांचा व्यवहार बघूनच शिकत असतात. मनाच्या शाश्वत समस्येचं शाश्वत समाधान आहे आणि ते भगवंताच्या सान्निध्यात केवळ होतं. कृष्ण दोन रूपात पाहता येतो. एक शृंगार रूप आहे आणि एक अलंकार रूप आहे. जेव्हा ते भेटतात तेव्हा त्याचं शृंगार रूप असतो, गोपींना भेटलंय तेव्हा, आणि इतर वेळेला अलंकारिक रूप असतं. काहीही निष्कांचन येऊन भेटतो तोही त्याचा अलंकार आहे. आणि म्हणूनच
गोपींच्या जवळ येताना अलंकार बनून येतो. श्रीहरीचा विजय असो, गोकुळातल्या वृंदावनातील गोपींच्या कानासाठी नीलकमलाचं कुंडल बनतो, डोळ्यातील अंजन होतो, हृदयातील नीलमण्याचा हार होतो, आभूषण होतो. वियोगामध्ये अंगाऱ्याप्रमाणे तो त्या ठिकाणी जाळतही असतो. एक गोपी म्हणतीये, हे भगवंता, तू खरं म्हणजे चालणार आहेस, फार चतुर आहेस. तुझ्याशी बोलण्यासाठी सुद्धा चतुराई अंगी असावी लागते. याकरता ऐक की आम्हाला काय करायला हवंय. आम्हाला काय करायला हवंय. सखा म्हणून घेतलं पाहिजे. कृष्ण, अर्जुन, राम, लक्ष्मण, बलराम, घनश्याम, गोपी, कृष्ण हे सगळे सखा दर्शक शब्द आहेत. समप्रमाण सखा स्मृता, जे बरोबरीने जगतात तो सखा होय. आमचं जीवन तुझं आहे, तुला माहिती आहे की आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ही त्या ठिकाणची भावना ते व्यक्त करतायत. भगवंत म्हणाले, मग तुम्ही काय इच्छा करता माझ्याकडनं. आणि गोपी म्हणतायत, आमचं सेवन कर, भजहा. आम्हीच तुझ्या रोगाचंही जणू काही औषध, कारण माझ्या हृदयात जी पीडा आहे त्याचं तुला दुःख आहे आणि ते आम्ही त्या ठिकाणी समजतोय. यासाठी गोपीच म्हणतायत, तूच आमची सेवा कर, आम्हाला तू दर्शन दे. ही सेवा, दुसरी सेवा नाही कोणती. त्याच्यात माधुर्य आहे. आम्ही तुझ्या ठिकाणी दासी आहोत. आणि विनामूल्य घेणारे आहोत, विनावेतन घेणारे आहोत. तेव्हा आमचीही तू सेवा कर, म्हणजे आम्हाला तुझं दर्शन दे. संसारामध्ये व्यक्ती केव्हा सेवा करते, कितीही नातं जवळचं असू दे. जेव्हा त्या नात्यात आशाच असते तेव्हा त्या ठिकाणी संसारामध्ये सेवाभाव हा प्रगट होत नाही. तिथे भाव प्रगट होतो कर्तव्य. आम्ही कर्तव्य करतो, प्रेम नसतं तिथे. कर्तव्य करणं चांगलं का वाईट? व्यावहारिक पातळीवरती चांगलं, आध्यात्मिक पातळीवरती न्यूनता आहे. संसारामध्ये अशी स्थिती असते. सतत सतत अपेक्षा असतात आणि म्हणूनच सध्या कौटुंबिक न्यायालय प्रकरणं वाढलेली आहे. त्यांनी असं केलं म्हणून मी असं केलं, मी असं केलं म्हणून त्यांनी तसं केलं. सोडून देण्याची प्रवृत्तीच नाही. आणि सोडायचं काय?
अपेक्षा करणंच चुकीचं आहे, तिथे सोडायचं आहे का? स्त्रीला किंवा पुरुषाला वाटू लागतं मी लग्न केलंय हाच उपकार केलाय, तिथे संसाराची 3 तेरा न उभारा. इथे गोपी सांगतायत किंकर हो. किंकर याचा अर्थ काय? आज्ञेचं पालन करणारे. शिवाच्या सान्निध्यातले जे गण आहेत त्या गणामध्ये एक गण असा आहे किंकर, ते फक्त आज्ञेचं पालन करतात. किम करोति भवती. जो हात नसताना सुद्धा भगवंताचा हात बनतो, किंकर आहे. त्याचा सरळ अर्थ आहे आज्ञापालक. आम्ही तुझ्या किंकर आहोत. गोपी म्हणतात तुझ्या प्रत्येक आज्ञेचं पालन करण्यास आम्ही उद्युक्त आहोत. मी सर्वांवर प्रेम करत असतो हे खरंय, पण दुसऱ्या बाजूला मी सर्वांवर प्रेम करत असतोच असं नाही. ही तुझ्या प्रेमाची रीत आहे का? असं गोपींनी विचारलं. ही तुझ्या प्रेमाची रीत आहे? जगामध्ये सर्वांच्या घरी श्रीकृष्ण ठुमकत ठुमकत येतो, नाचतो, लोणी चोरण्यात जातो, कोणाकडे जातही नाही. जो सर्वांचा अंतरात्मा द्रष्टा आहे, काल आपण पाहिलं तो द्रष्टा कसा आहे, तसा तो सर्वेश्वर आहे. योगी ऋषींचा आराध्य आधी अवतारी पुरुष सुद्धा होऊ इच्छित नाही. आमच्या ब्रजवासी गोपींची आर्तता नष्ट करण्यासाठी तरी प्रगट हो, हा भाव त्यांचा त्या ठिकाणी येतोय. हे आत्मीयतेचं बोलणं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तेव्हा हे भगवंता तू लवकरात लवकर प्रगट हो. पुढे गोपी म्हणू लागल्या, पुढे गोपी म्हणतायत हे भगवंता, व्रज जनार्तिहम वीर शोषिताम निज जना स्वयं ध्वंसयी स्मिताम भज सखे भवत किंकरी स्मनो जलनुराचारु दर्शनम. हे भगवंता तू कसा आहेस याचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी केलेलं आहे. ब्रजवासियांचं दुःख दूर करणारा आहेस तू, वीरश्रेष्ठ आहेस. ज्याच्या स्मितानी भक्तांचा गर्व गळून पडतो
भक्तांचा गर्वच गळून पडतो. अशा आमच्या प्रिय सख्या या तुझ्या दासी पण स्वीकारत आहेत, परंतु आम्हाला तुझं मुखकमलाचं दर्शन लवकर दे. हा भाव या पदामध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्रज जनार्थम वीर योषिता. संसारामध्ये आम्हाला या व्रजामध्ये आम्ही गोपीजा आहोत, त्या तुझं दर्शन घेण्यासाठी अत्यंत आतुर झालेलो. तू गुप्त झालायस, आमचं चुकलं असेल कदाचित, पण तू आम्हाला त्या ठिकाणी प्रगट हो. भज सखे भव किंकरी. सख्यत्व पाहिलं आपण. सख्यत्व कसं आहे भगवंताचं? एकाचं सख्यत्व याचा अर्थ असा आहे की एकाचं नाव घेतल्याबरोबर दुसराही आपोआप येतोच येतो. राम कृष्ण, कृष्ण अर्जुन, सुदाम कृष्ण. सुदाम आठवला तरी कृष्ण. जगा वेगळा याचक आणि जगा वेगळा धनी, मुठभर पोह्या साठ दिली का सुवर्ण नगरी कोणी. असा हा कृष्ण आहे. आणि म्हणून याचं भजन करायचं आहे. त्या भगवंताला ब्रह्मदेवांनी प्रथम जगन्नाथ म्हटलेले. तत्र गत्वा जगन्नाथम देवदेवम ऋषा कपिल पुरुषम पुरुष सुक्तेन उपस्थते समाहिता. सगळे ऋषी मंडळी, देव, गोमाता, पृथ्वी गोमातेचं रूप घेऊन गेले आणि त्याची प्रार्थना केली आहे, आपण जगन्नाथ आहात. ब्रह्मदेवानी पहिल्यांदा जगन्नाथ असं त्याला म्हटलेलं आहे. या जगामध्ये तूच केवळ देवांचा, असुरांचा, देवासुरांचा, सगळ्यांचा स्वामी तूच आहेस. म्हणून ज्या भावाने त्याचं स्मरण होत आहे त्याला देव देव म्हणून हाका मारा. आणि म्हणून गोपी म्हणतात, विश्व रक्षणार्थ तू या ठिकाणी आलाच करा. व्रजवासियांचं तू दुःख हरण करत नाहीस तर तू कशासाठी आलायस ही शंका मनात आहे. तू आमचं रक्षण करायला हवंयस. व्रजामध्ये रसिक भक्त तर म्हणतात, वृंदावनाच्या सीमेबाहेर साक्षात श्रीकृष्ण उभे राहिलेत. वृंदावनाच्या सीमेबाहेर आहेत आणि हाका मारू लागले
तर त्याच्याकडे कोणीही पाहू नका. भक्त सांगतायत तो वृंदावनाच्या सीमेबाहेर थांबून हाका मारायला तर लक्ष देऊ नका. तो कसा आहे? तो वृंदावनाच्या आतमध्ये आराध्य आहे, उपास्य आहे, सेवनीय आहे. हे व्रजभूमीचं महात्म्य. एकदा शंकरांच्या मनामध्ये आले, ही रासक्रीडा आपण पाहावी, त्यामध्ये सामील व्हावं. भगवंताकडे प्रार्थना केली, हे देवा, मला या रासक्रीडेचा अनुभव घ्यायचा आहे, तर मला तुमच्या रासक्रीडेत येऊ देत. देव म्हणाले, या रूपात येता येणार नाही तुला, या रूपात येता येणार नाही. ठीक आहे, मी स्त्री रूप मी धरतो. मागे तू मोहिनीचं धरला, आज मी धरतो, मी येतो. ते तुमचं तुम्ही बघा, कारण या व्रजाची राणी जी आहे, अधिपत्य जे आहे, ती राधा राणी आहे. सरकार तिचं आहे. राधा राणीच आहे. तर बघ बाबा, तुमचं तुम्ही ठरवा. ठीक आहे म्हणाले. रासक्रीडेच्या वेळेला भगवान शंकरजी गोपी रूप धारण करून आलेले, पण शेष अनंत त्यांना कधी सोडत नाही, तोही त्यांच्या बरोबर आला. सख्य नागाचा आणि त्यांचा, अनंताचा आणि शिवाचा. राधेच्या सान्निध्यात ही नवीन गोपी येते, कृष्णाच्या सान्निध्यात येते. पण अनंत पाहिल्या बरोबर राधेने ओळखलं, ही कोणीतरी वेगळी गोपी आहे. आपल्या विशाखा आदी गोपींना बाजूला बोलवलं, ही कोण गोपी आली आहे? नवीन आहे म्हणाल्या. हळूच बरोबर गेल्या, तिला बाजूला केलं कृष्णापासून, विचारायला लागले. विचारण्याचा एकूण पट्टा पाहिला, शंकरांना बोलता आलं नाही. बदडलं, पण आपलं रूप त्यांनी प्रगट केलं नाही. शेवटी पहाट झाली, रासक्रीडा थांबली. शंकर म्हणाले विष्णूंना, कृष्णाला, अरे मला जर प्रवेशच द्यायचा नव्हता ना, मला बदललं कशासाठी? असं कशासाठी करवलंस? ते तरी तू करून द्यायचं नाहीस. मी काय करू म्हणाले, मी आधीच सांगितलं तर माझं अधिपत्य इथे नाहीये. जे इथे सांगताय की कृष्णाचं अधिपत्य इथे नाहीये, तो आराध्य आहे, तो आत आहे, आराध्य आहे, उपास्य आहे, सेवनीय आहे, त्याचा अधिकार नाही काय. आणि मी काही करू शकत नाही. मग त्यांनी काय सांगितलं, जर कदाचित शिवाला सांगितलं, असं कर, वृंदावनाच्या सीमेवरती थांब आणि तिथून जे काही दिसेल, ऐकायला येईल तेवढंच ऐक, पुढे पाहू कधी ते. म्हणून मानसमध्ये उत्तरार्धामध्ये राधा आणि कृष्ण गेलेले आहेत. शंकरा समवेत त्यांनी त्या ठिकाणी नृत्य केलेलं आहे, गोपी नृत्य झालेलं आहे. त्यावेळेला भगवान शिवाने अवतार घेतला, तो गोपिकेश्वर म्हणून घेतलेला आहे. आणि तिथे मधुरा भक्ती सुरू झाली.
हे मधुरा भक्तीचं प्रेम तिथे सुरू झालं, प्रवाह तिथे सुरू झाला, शंकरांच्या इथे झालं. ही भगवंताची मधुरा भक्ती तिथे वाहू लागली, राधाकृष्णाच्या सान्निध्यातली आहे. म्हणून ते सांगताय तिथे की तो वृंदावनाच्या बाहेर असेल आणि शंकरांना त्यावेळेला सांगितलं, तुम्हाला ज्याला असं वाटेल की या येणाऱ्या जीवाला मी दर्शन द्यावं, संपूर्ण ऐश्वर्य माझं मी त्याच्यासाठी खुलं करेन, तो आम्हाला दर्शन द्यायला सांग. त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी दर्शन देवलंय. हे वैशिष्ट्य आहे मोठं. हे दर्शन त्या ठिकाणी देवलंय आणि म्हणूनच त्या सांगता आहेत की तिथे बाबा रे, ज्ञान हे भगवंताला सर्व व्यापक आहे, सार्वजनिक करतं, पण प्रेम भगवंतावरती येत असतं. व्रजजन आहे, उल्लेख व्रजजनाचा केला जातोय. व्रजगतौ, जे गतिशील आहे, चालणार आहे, जे भगवंताकडे चाललेलं आहे, त्याच्यासाठी व्रजजन झालं पाहिजे. गती आपली भगवंताकडे वळवली पाहिजे जीवानी. ये यथा मा प्रपद्यन्ते तातैव तस्तैव भजाम्यहम्. ज्या दिशेने पाऊल टाकलं जाईल त्याच दिशेकडे पाहायचं आहे. एका पावलामध्ये सर्व विश्व आहे. पादस्य विश्वभूतानि. आणि म्हणून तिथे ते सांगते गोपी वीर गोपी वीर शोषितान. शोषिता म्हणजे दया. तू दयावीर आहेस, दया करणारा आहे, दयेनी द्रवित होणारा आहेस, पीडा बघून द्रवित होणारा आहेस, तो दुःख हरण करणारा आहेस, तेव्हा आमचं दुःख तू दूर कर. योषितां विरहा. आमच्या या गोपी आहेत त्या भोळ्या आहेत, त्यांना तू त्या ठिकाणी पीडा देऊन वीरता मानू नकोस. तर सांगतायत वीरता मानू नकोस. अमृत योषितम. योषितम याचा दुसरा अर्थ आहे रसमयी आहोत. आमच्यापेक्षा वीर होण्यात मोठं भूषण नाही. काही लोक पापभीरू असतात. ते स्त्रियांचं दर्शन स्पर्श करण्यात भीतात. गंगा किनारी महात्म्य होते, स्त्री स्पर्श किंवा दर्शन झाला तर त्या ठिकाणी उपवास करायचे. शिष्यवर्ग सांगायचा इकडे येऊ नका स्त्रियांना. चरण स्पर्श झाला तरी उपवास करायचे. नियम मोठा विक्षेप निर्माण करणारा आहे. मनुष्याच्या दुर्बलतेचं हे एक प्रतीक आहे. जो सर्वांमध्ये राहून विरक्त राहू शकतो तो खरा वीर आहे. तो खरा रसमय आहे. संसारी लोक तर दुसऱ्यांनाही आपल्यासारखं समजतात आणि आपलीच दुर्बलता ही दुसऱ्याची दुर्बलता समजतात. तेव्हा
हा एक मोठा विकार आहे असं समजायला हरकत नाही. द्वारकेमध्ये भगवंताच्या 16,000 नारी आहेत. आपले हाव भाव लीला कटाक्ष करत असत, परंतु श्रीकृष्णाच्या ठिकाणी कोणताही विकार येत नव्हता. तेव्हा गोपी म्हणाल्या, योषितां विरह, म्हणजे तू आम्हाला भिवून तर दूर जात नाहीस, तर आम्हाला असं रसमय आहोत आम्ही असं भिवून जाऊ नकोस. माझ्या मनामध्ये, कृष्ण म्हणाला, माझ्या मनामध्ये विकार येतील या भीतीने मी पळत नाही. मी तुमच्या मनातल्या विकारांना पाहून दूर आहे. याचाच अर्थ तुमच्या मनामध्ये अभिमान आहे. कृष्ण हा आमच्याच जवळ केवळ आहे, हा अभिमान आहे. तेव्हा आम्हाला तुझ्या ठिकाणी मला त्याची भीती वाटते. आमच्या मधला अभिमान आला होता तर तू पळून का गेलास? स्मितहास्याने ते तू दूर करू शकला असतास असं त्यांना सांगायचंय. भगवंताच्या स्मितहास्याचं वैशिष्ट्यच असं आहे की तो त्या ठिकाणी स्मितहास्याने भगवंताच्या ठिकाणी पाहिल्यानंतर, त्यांनी पाहिल्यानंतर अहंता आणि ममता संपून जाते. कारण तुझं हास्य हे मायेचं हास्य. मोकळ्या मनाने आसक्त हसलास तर आमच्यावर आसक्त झाला असतास असं आम्ही समजतो. आम्ही मायामोहित होऊन जातो. आमच्या ठिकाणी अहंता येते, अभिमान येतो. तेव्हा हे भगवंता, खरं म्हणजे तू तुझं हास्य मर्यादित ठेव, आम्हालाच केवळ म्हणू नको. आमचा अभिमान नष्ट कर, हा सगुम उपाय आहे. तू मोकळ्या मनाने हसत नाहीस, केवळ स्मित केलंस, गंभीर झालास तर आम्ही समजू की आमच्यामध्ये दोष आहे. कृष्ण म्हणतायत, मग मी काय करू? मला योषितां विरह एका बाजूला म्हणताय, मग मी काय करायचं? जलरुहाननम चारुदर्शय. गोपी म्हणतायत, समोर ये, आम्ही हरलोय. आमच्या जवळ तुला पाहण्याचं, तुला प्राप्त करण्याचं आता कोणतंही साधन नाही. आमच्याजवळ कोणतंही साधन नाही. म्हणून दर्शय, कृपा कर, दर्शन दे. चारु दर्शन, चांगलं दर्शन दे. चारु जलरुहाननम दर्शय, आपल्या परमसुंदर मुखकमलाचं दर्शन दे, नुसतं नको. छान रूपात दर्शन पाहावं, भगवंताचं रूपात घ्यावं. भक्ती प्रेमामध्ये तृष्णा वाढत असते. पहिल्यांदा म्हणतायत आमच्या मस्तकावरती हात ठेव, नंतर म्हणतायत जलरुहाननम चारु दर्शयम, मागतायत मस्तकावर तुझे चरणकमल राहू देत, तुझ्या समोर डोळ्यासमोर मुखचंद्रमा राहू देत. आणि आता सांगतायत त्या
तुझे चरण कमल आमच्या हृदयावरती राहू दे. कामना पूर्तीची ही प्रार्थना नाहीये, तर कामना नष्ट करण्यासाठी प्रार्थना आहे. गोपीगीताचा पुष्कळ अर्थ आहे, असा गंभीर अर्थ आहे. आत्मसंवाद आहे, जीवाची भावस्थिती आहे, प्रेमसंवाद आहे, निरपेक्ष प्रेम आहे, दोघांच्याही ठिकाणचं निरपेक्ष प्रेम आहे. म्हणून गोपी पुढे म्हणतायत, प्रणत देहिनाम पापकदर्शनम तृणवचरानुगतम श्रीनिकेतनम फणिफणार्पितम ते पदांबुजम कृष्ण कुचेषुनः कृती हृदयस्थम. तू आमच्या हृदयावरती प्रत्येक श्लोकात एक 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 केलेल्या मागणं हात मस्तकावरती ठेव, तुझं सुंदर दर्शन दे. आता म्हणतायत आमच्या तुझ्या हृदयावरती, आमच्या हृदयावरती तुझे कोमल पाय ठेव. हा भाव त्या ठिकाणी आहे. शरणागतांची पापे नाहीशी करणार आहे. प्रणत देहिनाम पापकर दर्शनम. पाप नष्ट करणार आहेस. गुरांच्या मागून चालणारे, लक्ष्मीचं निवासस्थान असणारे, कालियाच्या फण्यावरती तू पाय ठेवलेलेस. हेच पाय तू आमच्या हृदयावरतीही ठेवून दे. हृदयस्थम. हे या ठिकाणी त्या प्रार्थना करतायत. निर्गुण निष्ठा महापुरुषाला भगवंताच्या हृदयाशी लावण्यासाठी काही कठीणता नाहीये. पण गोपी आहेत या कोमल आहेत. भगवंतांनी थोडं ऐश्वर्य प्रगट केलं असता आकृष्ट होऊन मन एकाग्र होतो. समाधी लागू शकते. जोपर्यंत मन एकाग्र होत नाही तोपर्यंत शांती मिळत नाही. जोपर्यंत सात्विक पुरुषाची भगवंताची स्थिती होत नाही, त्यासाठी आपल्या जवळ येण्यासाठी भगवंताला थोडा प्रयत्न करावा लागतो आणि मग ऐश्वर्याची झलक ही दाखवावी लागते. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. सात्विक, राजस आणि तामस अशा लोकांचा विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. राजस लोकांना आकृष्ट करणं आणखीन कठीण आहे, कारण राजसामध्ये भोगप्रधानता असते. जे आहे त्यात तो स्वतःला सुखी समजत असतो. त्याला बाहेर काढण्यासाठी भगवंताला अवतीर्ण व्हावं लागतं, हसावं लागतं, बोलावं लागतं, त्याचा प्रभावाचा थोडा अनुभव द्यावा लागतो. शुकदेव, नारद, सनकादिक कुमार निर्गुण निष्ठ असे महापुरुष होते. ते स्वभावतेने सहजतेने भगवंताशी आकृष्ट झाले. भगवंताला त्यांनी आकृष्ट होण्यासाठी त्याला काहीच करावं लागलेलं नाही. वसुदेव, देवकी माता सात्विक आहेत. थोडा उपदेश त्यांना पुरेसा होता.
आता जे राजस होते ते ब्रह्माला जाणत नाहीत ना ईश्वराला जाणत. नाही ते ब्रह्म आत्म्याची ऐक्यता पाहत. त्यांना समाधी माहिती नाही, कर्मात प्रवृत्त आहेत. त्यांच्या समोर भगवंत आपलं माधुर्य प्रगट करत असतो. ज्यांची संसारात अधिक आसक्ती आहे त्याला आकर्षित करण्यासाठी भगवंताला तितकंच माधुर्य प्रगट करावं लागतं. थोडं अज्ञान असेल तर ते भगवंत तेही ते दूर करतात. प्रगाढ अज्ञान असेल तर त्याच्याकडे आकर्षित होण्यासाठी प्रत्यक्ष नृत्य करतात, वेणू वाजवतात, रुदन करतात, हृदयाशी लावतात. म्हणून भागवतामध्ये एक संदेश दिलेला आहे. भगवत प्राप्तीसाठी निर्गुण, सात्विक, राजस, तामस अधिकाऱ्यांचा भेद केलेला. केवळ निर्गुणामध्ये कोणताही भेद नाही. तामसामध्ये भगवंताला आपलं माधुर्य नव्हे, आपलं सगळं रूपही त्याच्या तामसी पद्धतीने स्वीकारावं लागतं. नरसिंह अवतार तामस रूपातच त्याला त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं. या ठिकाणी एकच लक्षात घ्यायचंय, सात्विक, राजस, तामस भक्तीमध्ये भेद आहे. ते प्राकृतिक भेद नाही आहेत, ते भक्तांमधले भेद आहेत. भक्तामध्ये प्राकृतिक भेद नसतात. प्रकृतीच्या पलीकडे पोचलेला असतो म्हणून दिव्य, सात्विक, राजस, तामस भाव असतात. माधुर्य हे अधिक व्यक्त करण्याच्या हेतूने सात्विकाहून राजस आणि राजसापेक्षा तामस भाव श्रेष्ठ समजलेला आहे. भगवंताचं ऐश्वर्य हे प्रगट होत असतं. फणीफणार्पितम ते पदांबुजम, इथे ते व्यक्त करताय की कालियाच्या मस्तकावरती तू पदस्पर्श करून तुझी चिन्ह उमटवलीस. त्याचा तामस आणि विषप्रभावाचा भाव हा कमी केलास. कारण असं आहे, आमच्या या आपण आपले चरणांबुज आमच्या हृदयावरती ठेवा, आमचे पाप जाईल आणि तुझ्याशी होणार मिलन आणि दर्शन हे स्थिरावलं जाईल. हा भाव त्यांनी प्रगट केलाय. पाप गेलं की भगवत प्राप्ती होते. आणि म्हणून एक मंत्र म्हणावा सदैव, अनुसयात्री अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनी तस्य स्मरण मात्रेन सर्व पापै प्रमुच्यते. सर्व प्रकारच्या पापातनं आम्हाला मुक्त कर ही प्रार्थना भगवान दत्तात्रेयांना करायची. टेंबे स्वामी महाराजांनी दर्शवलेला मंत्र आहे. भगवत प्राप्तीसाठी पाप नष्ट व्हायला पाहिजे आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतर पापाचं लवलेशही राहत नाही.
नवे जीव तिकडे डुंकूनही जात नाही. दोन्हीही योग्य आहे. वास्तविक जीवाच्या ठिकाणी 3 बाधा आहेत. एक मल, विक्षेप आणि आवरण. जोपर्यंत हे तिन्ही जात नाहीत तोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही, भक्ती प्रेम दृढावत नाही. म्हणून जिज्ञासुनी मल म्हणजे पाप वासना. हे काय येतील? मल याचा अर्थ पाप वासना. विक्षेप म्हणजे मनाचे मनोनाश होणं, मनाचा संकल्प संपून जाणं. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्ञानप्राप्ती होते. म्हणजे आवरण दूर होतं मल आणि विक्षेपाचं, आणि मग जे राहतं ते ज्ञान राहतं, आवरण भंग होत. मग भगवंत त्या ठिकाणी राहतो. म्हणून मन भगवंताला सोडून संसाराकडे जाणं हा मलदोष आहे. म्हणून पाप काय आहे हे समजलं पाहिजे. तर त्या ठिकाणी आहे. म्हणून या गोपी म्हणतात प्रणत देही नाम पापकर्षण. आम्हाला या ठिकाणी नष्ट होऊ देत ना, आमच्यात दोष आहे ना. मग आम्ही तुझ्या चरणाशी आलोय, आम्ही दासी आहोत, आम्हाला त्या ठिकाणी काही पाचेल का नाही तू? साधारण लोकांसाठी असत्य, हिंसा, चोरी हे पाप आहे. योग्यांसाठी चित्ताचा विक्षेप हे पाप आहे. ज्ञानासाठी भेददर्शन हे पाप आहे. भगवंताची विस्मृती हे भक्तासाठी पाप आहे. जे आपल्या लक्षापासून दूर जातात ते पाप आहे. श्रीकृष्णाचा वियोग हा गोपींचं पाप आहे. काय पाप काय आहे तिथे? त्यांनी काही केलंय का वेगळं? नाही. भगवंताशी वियोग. भगवंत माझा आहे, तो आमचाच आहे, माझ्याच जवळ आहे, इतर कुठेही नाही. माझ्यावरच तो प्रेम करतो. नाही. आणि म्हणून सदैव लक्षात ठेवायची गोष्ट एकच आहे, मी तुझाच म्हणवीन. जैसी स्थिती राहे तैसा परी मी राहे, कौतुक ते पाहे संचिताचे. भगवंता मी तुझाच म्हणून राहील. प्रणत देही नाम, नम्र झाल्यात, अभिमान सुटेल, सर्व पाप अभिमानाच्या आश्रयाने राहत. आणि म्हणूनच पापक दर्शनम, भगवंतानी जर आमच्या छातीवरती पाय ठेवला तर पापनाश होईल. म्हणजेच आमचा अभिमान दूर कर. गोपी म्हणतात या पापाचा नाश करायचा असेल तर आमच्यापासून दूर जाऊ नकोस. ही गोष्ट परकेपणाची आहे. घरात ज्याप्रमाणे एखादं वेडं कोणी असेल तर त्याला औषधं दिली जातात, त्याला काहीतरी ताडण माडण केलं जातं, बांधून ठेवलं जातं वेळ प्रसंगी. असं सगळ्यांनाच करावं लागतं. तसं आम्हाला काहीही कर, ताडण केलंच तरी चालेल, पण आमच्या हृदयावरती कर. कृष्ण म्हणाले पण मी तुमच्यात पाप आहे म्हणून दूर गेलोच नाही. तुमच्या पापाचा स्पर्श मला लागेल म्हणून मी दूर गेलो. गोपी म्हणाल्या देवा काय गंमत करतोस?
तुझ्या चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर जन्मोजन्मींची पातक नष्ट होतात, ते तुला पातक कसं स्पर्श करेल? चतुर आहेत गोपी, त्या कसं स्पर्श करतील? मग आता देवानी जरा कमीपणा घेतला आणि देव म्हणाले, भले मला त्यांनी पापाने स्पर्श न करू, पण कृष्ण म्हणाला, माझे चरण कोमल आहेत ना, तुमचं हृदय कठोर आहे, मग मी चरण कसे ठेवू? हा संवाद आहे बरं का. म्हणजे प्रत्येकामध्ये एक एक संवाद आहे. एकदम त्या म्हणत नाहीत पुढल्या गोष्टी, तिथे प्रगट गोष्टीत भाव आलेला आहे फक्त, पण त्याच्या पाठीमागचा अर्थ आपल्याला लागला पाहिजे. अरे आम्ही कसं करू म्हणाले. गोपी लगेच म्हणाल्या, तृणचरानुगम श्रीनिकेतनम. तू आम्हाला असं सांगतोस रे, आणि जेव्हा तुझे पाय कोमल जर आहेत तर अनवाणी तू कसा भटकत होतास वनामध्ये, तिथे चांगल्या रस्त्यावर जातोय, कोमल स्थान सोडून तू कुश, कंटक, खडे या जागी गेलासच ना, वनामध्ये फिरलास ना, अनवाणी फिरलास ना. मग त्यापेक्षा आमचे हृदय काय कठोर आहे का? भगवान म्हणाले, मी गायीच्या बोलण्यावर अवतीर्ण झालो. त्याच तरी काय बोलणं आहे बघा ना. त्याच्याशी तादात्म्य झालं की तो बोलायला लागतो बरं का, आणि तो एक एक सांगतो. त्या पाठीमागे भाव काय आहे. आणि तो म्हणू लागला, मी अवतीर्ण झालो, गायीची प्रार्थना बघून, भूमातेची प्रार्थना बघून आलो. पूतना गोकुळात पूतना आल्यावरती गोपुच्छ माझ्या अंगावरती फिरवलं, माझं रक्षण केलं तिने. अवतार घेऊन आलो, गायींच्या मागे हिंडत बसलो, वनामध्ये हिंडलो. आईने सांगितलं, यशोदा मैयानी पायात काहीतरी घालून जा. गोपाळांना म्हणाले, आमचा देव आणि आमचा स्वामी अनवाणी आहे, तेव्हा आम्ही पायात घालणं बरोबर नाही. गोपाळ बरोबरीचे होते, त्यांच्या आया म्हणाल्यावरती तोच जर अनवाणी चालतो तर आम्ही चालून उपयोग नाही. गोपी म्हणाल्या, व्रजामध्ये पशु सुद्धा ज्याला प्रिय आहेत त्यांच्या मागे मागे गेलास आणि आमची मात्र उपेक्षा करतोस. तुम्ही सर्व म्हणून इच्छा करता की पशु चालणारा गुराखी आहे मी, तर माझे धुळीत भरलेले कठोर पाय तुमचा हृदयाला धारण का करू इच्छिता? तुम्ही कसं धारण करताय माझे असे कठोर पाय झालेत तर? गोपिका म्हणतायत, हे भगवंता श्रीनिकेतनम, श्रीनिकेतनस तू सौंदर्याची खाण आहेस. सौंदर्य आणि माधुर्य या ठिकाणी तुझ्या ठिकाणी निवास करताय. त्याच्यावर कृष्णाने उत्तर दिलंय, तुम्ही म्हणता माझे चरण पापकर्षण आहे, म्हणजे त्या चरणात सर्वांचं पाप राहत आहे. आता काय त्याचं तरी बोलणं आहे हो, की सर्वांचं पाप त्याच्यामध्ये राहत आहे. संपूर्ण विश्व एका पावलात आहे, ते अनैश्वरी आहे का, धुळीने माखलेले आहेत. गोपिकेंनी उत्तर दिलं, अरे पण लक्ष्मी तिथेच राहते ना. कृष्ण म्हणाला, वक्षस्थ
तुमच्या हृदयाची तुम्ही शोभा वाढवण्यासाठी माझे चरणांचं आभूषण बनवू इच्छिता का? अशी जर इच्छा केली, गोपी म्हणतात, तो आमचा दोष आहे. पण फण फणार्पितम, कालियाला नृत्य करून दाखवलं, सर्पाचं आभूषण ठरलं, आणि आमच्या हृदयावरती संकोच का करतोस? कृष्ण म्हणाला, बघा किती संवाद श्रेष्ठ आहे. कृष्ण म्हणतोय तो सदोष होता. तो सदोष आहे. मग या ठिकाणी मी त्याला विषाचा गर्व होता. माझे चरण दोष निवारक आहेत. तुमचा काय दोष आहे? तर गोपी म्हणतायत, आमच्या हृदयातल्या दोष रूपाने काम आला, तो आमच्या त्या हृदयावरती तो निवारक होऊ देत, आणि तो तू आमचा दोष नाहीसा कर. गोपी म्हणाल्या, शंकरापासून भयभीतून कामदेव आमच्या हृदय गुफेमध्ये येऊन बसला. हृदय हा किल्ला आहे की त्यात सहज जाण्याला मार्ग नाहीये. त्याच्यात जाण्यासाठी अत्यंत सुंदर डोळे, कान अतिशय दूर आहेत. हृदयात चरण ठेवून किल्ल्यावर ताबा मिळवत व हा काम तो आमचा मारून टाक. गोपी म्हणाल्या, कृष्ण म्हणाला, मी तुमच्या हृदयात येतोच की, माझं ध्यान करा, आपोआप तो निघून जाईल. गोपी म्हणाल्या, नाही, तसं तो होत नाही, कारण तू ध्यानामध्ये ये, त्यांनी आम्हाला संतोष होत नाही. प्रत्यक्ष प्रगट हो आणि आमच्या हृदयावरती चरण कमल ठेव. कोणी म्हणतील, गोपिका कामुक आहेत का? तर उत्तर आहे, नाही. प्रेमा अतिशय अवस्थेत आहे. आपल्या घरी कोणी मित्र यावा, भुकेलेला असावा, त्याला संकोच असावा म्हणत नाही, पण संकोचाने तो म्हणतो, मला आता भूक नाही. समजदारपणा असतो. वास्तविक भगवत प्रेम हे अंतर्दृष्टीचं आहे. बाह्य नेत्र बंद करून सगळं ज्ञात होत असतं. काय आहे अंतर्दृष्टी कशी असते? एक महात्मा होते, त्यांचे शिष्य होते, आणि हे जे शिष्य आहेत ते इतके गुरुशी तादात्म्य आहेत की कितीही दूर असले त्यांना विचारलं की गुरु काय करतायत, आणि गुरूंकडे जर तपासणी केली तर तेच करतायत हे दिसतं. कोणाशी बोलतात हे सुद्धा त्यांना कळतं. ही तादात्म्यता आहे. भगवंताशी एकरूप झाल्याबरोबर भगवंताचं सगळं मनोगत कळू लागतं, आणि म्हणूनच ते म्हणतायत, बाबा रे, आम्ही सगळ्याचा वियोग करून सोडून वियोग अवस्थेत तिथे आलेलो आहेत. घर दार स्वजन सगळेच सोडलेले आहेत. काही विवाहित असतील, कोणी त्या ठिकाणी कशा असतील. आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस, कृष्ण म्हणतायत. गोपींच्या मनामध्ये काही नाही. श्यामसुंदर जवळ आले आणि मस्तकावरती हात ठेवावा ही प्रार्थना त्या करतायत. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या ठिकाणी हे स्वरूप ओळखून घेतलेलं आहे, आणि त्यांनी ती अपेक्षा व्यक्त केली आहे. सांसारिक संबंधामध्ये, ज्ञानामध्ये संशोधनाची आवश्यकता नाही, हे ओळखायला आलं पाहिजे. श्रीकृष्ण काही दोष पाहत नाहीत, त्रुटी त्या ठिकाणी धरत नाही, परंतु सहजासहजी कोणाच्याही अंतःकरणात शिरत नाहीत. हेच त्याच्यातलं
महत्वाचं आहे. असंच भगवंतानी आपल्यावरती कृपा करावी आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट व्हावं ही प्रार्थना करून आजचा विषय संपवू. काय नवाच्या मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात करोपि यद्यं सकलं परस्मै नारायणाय प्रयामी. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की. भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम.